अशी बातमी जिने राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवून दिलेली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे। मुंडे आणि धस यांच्यात 4.5 तास भेट झाली आणि यावेळी आपण उपस्थित होतो असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। त्यांच्यात मतभेद असतील, मनभेद नाही असंही बावनकुळे म्हणाले। तर धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या निवासस्थानी भेटल्याचं धस यांनी सुद्धा कबूल केलंय। भेट घेतली असली तरी सुद्धा लढा हा सुरूच राहणार असंही धस म्हणाले। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एक ना धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका, ते करू नका, पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही। बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी तिथे गेलतो। नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत। आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय।